सर्वात प्रथम सगळ्यांनी जे सपोर्ट केला मला परभणीच्या आरोग्य सभापती या पदाला म्हणजे पद दिलं मला. त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आपले महापौर सर आणि आयुक्त सर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि हे पद दिलं, तर त्याच्यासाठी पण मी खूप ऋणी आहे त्यांची. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझे वडील डॉक्टर आहेत आणि मागच्या 25 वर्षापासून ही अपॉर्च्युनिटी आणि हे जबाबदारी ते घेत आहेत आणि ऑफिशियली मला हे पद भेटल्यामुळं ते आणखी जास्त मी ताकद लावेन आणि आणखी जास्त एफर्ट्स टाकेन. कारण की माझं असं म्हणणं आहे की निरोगी शहर म्हणजे सक्षम शहर, आणि त्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करणार आहे, हे मी वचन देते. जवळपास 27 खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप सारा बॅकलॉग झालेला आहे. ते सगळे प्रॉब्लेम्स मी वन बाय वन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. टीम्ससोबत भेटणार आहे. जितके पण एम्प्लॉईज आहेत, जितके पण डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळ्यांची मीटिंग होणार आहे. प्रॉब्लेम्स नोट केले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमचा डिटेलमध्ये अभ्यास करून आम्ही त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला प्रतिनिधी म्हणून एक खूप ग्रेटफुल आहे आणि खूप मी धन्यवाद व्यक्त करते. ॲक्च्युली सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड आय वॉन्ट टू एक्सप्रेस टू गॉड. पण मी डॉक्टर फॅमिलीमध्ये वाढलेली आहे, सो आय हॅव सीन की कशा प्रकारे आरोग्याची काळजी घेतली जाते. आणि माझी फॅमिलीच डॉक्टर फॅमिली असल्यामुळे इट्स नॉट गोइंग टू बी हार्ड फॉर मी. पण डॅड सपोर्टला आहेत आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे, जसं सांगितलं मी. सो आय ट्राय माय बेस्ट विथ कोलॅबोरेशन विथ सावंत मॅडम, विथ माय डॅड. सो आय एम प्रिटी एक्सायटेड टू सी वॉट आय एम गोइंग टू डू. आज आरोग्य सभापती म्हणून या खुर्चीवर बसलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या 20-25 वर्षापासून ही आरोग्याची सेवा दिली आणि ॲज अ सोशल डॉक्टर म्हणून मी कधीच वागलो नाही. मी सोशल कामामध्ये पण असतो आणि गोरगरिबांना मदत करण्याचा माझा कधी मानस असतो की माझ्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात त्यांना त्यांचं दुःख कसं कमी करता येईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं आणता येईल, त्याचाच मी विचार करतो. मी कधी पैशाचा विचार केला नाही आणि माझ्या मुलीला पण मी ते सांगेल, माझा सल्ला राहील की ह्या परभणीचं जे आरोग्य आहे ते आरोग्य बिघडलेलं आहे. आपण जर बघितलं असतं की त्याचं आरोग्य बिघडलेलं आहे, तर म्हणून ते आरोग्य त्यांनी सुधारावं आणि पैसा याच्याकडे न पाहता या गोरगरिबांना आपण सेवा कसे देता येईल याचा त्यांनी विचार करावा. मी बघितलं की ते 27 आपल्या रुग्णालय त्या ठिकाणी काही स्टाफ कमी आहे, काही इमारत नाही आहे, काही ठिकाणी औषधाचा तुटवडा आहे. तर त्या ठिकाणी जेवढी लोक येतात ती सगळी गोरगरीब लोक आहेत, जे मोलमजूर करणारे लोक आहेत. आणि आपण पाहता की जे श्रीमंत लोक आहेत ते कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात. पण खऱ्या अर्थानं जर प्रायमरी हेल्थ सेंटरचे छोटे छोटे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत ते कुठे आहेत आपण जर बघितलं तर ते स्लम एरियामध्ये. त्या स्लम एरियामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्याची जर गरज कोणाला असेल तर स्लम एरियातल्या लोकांना आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी जातात. तर अशा लोकांना आपण सुविधा जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा आरोग्याच्या देता येतील याचा आम्ही नक्कीच विचार करू. त्या ठिकाणी स्टाफ चांगला भरू, त्या ठिकाणी स्टाफला वेळेवर यायला लावू, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी चांगले दर्जेदार औषध आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि अशा प्रकारे या परभणीचा आरोग्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही या वर्षामध्ये करणार याची आम्ही आपल्याला ग्वाही देऊ.